देवदत्त यूट्यूब फॅमिली, आपण निघालो. आपल्याला जायचं होतं. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तर पाहिलं की आपण दत्तशिखरला गेलेलो होतो आणि आता आपल्याला जायचं होतं दत्तबर्डीला. दत्तबर्डी इथून बराच लांब आहे. माहूरहून बहुतेक 80 ते 70 किलोमीटर येते. मग आम्ही निघालो आणि पोचलो मग. आणि मंदिर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आणि सुरेख मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि या मुलांचा तर खूप त्रास दिला यांनी आम्हाला गाडीमध्ये, आणि त्यांचा त्रास देणं सुरूच होता. आणि मंदिर तुम्हाला मी दाखवत आहे. खूप सुरेख आणि सुंदर मंदिर बांधलेलं आहे. दत्तात्रय महाराजचंच हे ठिकाण आहे आणि खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे. आमचं दर्शन पण खूप छान झालं. पौर्णिमा असल्यामुळे गर्दी होतीच, पण खूप छान दर्शन झालं. आम्ही सगळं दर्शन वगैरे करून घेतलं. आणि इकडे तुम्ही पाहू शकता किती छान मंदिर आहे इथं. आणि पूर्ण म्हणजे हे डोंगरामध्येच येते. तिथून तुम्हाला असे पहाड वगैरे व्ह्यू किती छान दिसते वरून. आणि पूर्ण असं डोंगरामध्ये आणि जंगलामध्येच हे मंदिर आहे. म्हणजे की आपल्याला अशी भीती वाटते अशा जंगलामध्येच आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे. इकडे अनुसया मातेचं मंदिर आहे आणि इकडे रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि दत्तात्रय महाराजांची अशी छान मूर्ती आहे. मला आज खूप जवळून दर्शन करायला मिळालं. आणि नंतर आम्ही, माझ्या आईनी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनी फोटो वगैरे काढून घेतले. आणि इकडे नंतर आम्ही बजरंगबलीचे दर्शन केले, गणपतीजीचे दर्शन केले. आणि नंतर आम्ही आमच्या महंतांचे पण दर्शन केले. दोघींनी पण दर्शन वगैरे करून घेतले. आणि नंतर आम्ही निघालो अकोल्यासाठी. आणि जंगल तुम्ही पाहू शकता, खूप भारी जंगल आहे. आणि मग निघालो अकोल्यासाठी. मधात वाटेत गाडी वगैरे थांबवली, चहा वगैरे घेऊन घेतला, कारण की झोप आली नाही पाहिजे म्हणून. थोडंसं काही ना काही रस्त्याने जाता जाता सुरू असते आपलं. मग एका ठिकाणी थांबलो आणि चहा वगैरे घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.